तर यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मवियाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मनसेमुळे दुरावा आलाय। त्यामुळेच मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलो रेचा नारा दिलाय। मुंबईत रमेश चेन्नीथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्याक मतदार आपल्या सोबत जोडण्याकरता एकला चलो रेची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलंय। अजित पवारांना धक्का देत फडणवीसांनी नवी खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे। बीडमधील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरे हेच असणार आहेत। शासन निर्णय काढून तशी घोषणा करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेसाठी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। भाजपचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्या मोतीलाल फकीरा पाटील यांचे ते चिरंजीव आहेत। जनता विकास आघाडी आणि भाजप यांच्यात शहादा नगर परिषदेमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। आज रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्वीकारले जात आहेत। अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन सुद्धा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे 2 दिवस उरले असताना भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल 15हून अधिक माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। वाशिमच्या राजकारणात भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याचं दिसतंय। अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। माजी उपनगराध्यक्ष सुनील चौतमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप प्रवेशानंतर रमेश चौतमल यांनी नवनीत राणा यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली। कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेत। त्याचबरोबर मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले आहेत। आज सुद्धा अर्ज स्वीकारणे सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून अर्ज दाखल करण्याची आता केवळ 2च दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे सर्वच निवडणूक लढण्यास इच्छुक नगरसेवक आणि संभाव्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामनिर्देशनासाठी धाव घेताना दिसतात। नशिराबाद आणि पारोळा नगर परिषद क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम वाढत असतानाच शिवसेना शिंदे पक्षाला राजकीय बूस्टर मिळालाय। मेहरून परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। वर्धा जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी शहरामध्ये येणाऱ्या मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे। यात पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पहारा दिला जातोय। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून घटनास्थळी तपासणी करण्यात आली। पोलिसांच्या तपासणीनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। जळगाव शहरात 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेल्या 2 दिवसात किमान तापमानामध्ये लक्षणीय घसरण झाली असून शुक्रवारी 9.5 अंश आणि शनिवारी 8.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। गोंदिया जिल्हा पोलीस दलात शिपाई आणि पोलीस शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। पोलीस दलात जिल्ह्यात एकूण 59 पदांची भरती केली जाणार आहे। पोलीस सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना खाकी वर्दी अंगावर चढविण्याची ही सुवर्ण संधी आहे। पालघरच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। डहाणूच्या आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 महिला डॉक्टरची नेमणूक असताना देखील काल संध्याकाळच्या सुमारास
येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी एका BSc नर्सिंग असलेल्या तरुणाकडे सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। याच दरम्यान एकही डॉक्टर रुग्णालयामध्ये हजर नसताना एका महिलेची प्रसूती रुग्णालयातील स्टाफ कडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयोजित मेगा कृषी कर्ज वितरण शिबिराला शेतकरी, शेतीपूरक उद्योजक आणि बचत गटाचा चांगला प्रतिसाद मिळाला। शिबिरामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक प्रमुख राजीव नयन यांनी दिली आहे। 6 महिन्यांच्या प्रदीर्घ पावसानंतर कडाक्याची थंडी पडणार हे निश्चित होतं। सातारा जिल्ह्यात सलग 4-5 दिवसांपासून थंडी वाढली आहे। विशेषतः रिकाम्या शेतात, शिवार आणि नद्याकाठी थंडीचा चांगलाच कडाका जाणवतोय। दिवसा देखील हवेत गारठा जाणवतोय। येरवडा येथील पेट्रोल पंपावर 3 जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। कोयत्याने 3 जणांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाय। पैशांच्या वादातून मारहाण केलेल्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांची धिंड काढली। चिपळूण तालुक्यातील गुहागर बायपास रोडवर जीपचा अपघात झालाय। जीप थेट विद्युत खांबावर धडकल्याने मोठा अनर्थ टळला। अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झालाय। नागपुरात काटोल मार्गावरील फेटरी येथे गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली। आगीत 20 पेक्षा जास्त गोवंशाचा मृत्यू झाला। ट्रक चालक मात्र ट्रक सोडून फरार झालाय। दिव्यात सावळाराम स्मृती इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळतानाचा परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला। ही इमारत जुनी आणि धोकादायक श्रेणीमध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून उद्दिष्ट गाठण्यात अपयश येत आहे। त्यामुळे उत्पन्न वाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी महामंडळाने पंचसूत्री आराखडा तयार केलाय। यानुसार वेग आणि नियमितता या 2 चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सोने चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली। शनिवारी सोन्याचे भाव 2400 रुपयांनी घसरून ते 1,23,200 रुपयांवर आले। चांदीच्याही भावात 4500 रुपयांची घसरण होऊन ती 1,75,500 रुपयांवर आली। 2 दिवसांमध्ये सोने 3800 तर चांदी 7300 रुपयांनी घसरली आहे। मुंबई लोकलच्या 3ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये करी रोड, चिंचपोकळी, मशीद बंदर स्थानकात लोकल थांबणार नाही। नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून 25 डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे। कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे। या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झालं होतं। उद्घाटनानंतर केवळ 2 महिन्यांमध्ये विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चाही केली जाणार आहे। अरुण गवळींच्या कुटुंबातील 3री व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरणार आहे। गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळा 207 प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। या संदर्भातली घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचाच महापौर बसणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असताना आता खासदार श्रीकांत शिंदेंनी टोला लगावलाय। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे, महापौर महायुतीचाच बसणार। मात्र ये पब्लिक है, सब जानती है, कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दन ठरवणार महापौर कुणाचा बसणार असा टोला त्यांनी लगावलाय। लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीतील आपली ताकद दाखवली। रॅली दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला। नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटूराम म्हणत एकेरी शब्दात उल्लेख केलाय। भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला।
महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर महानगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संजय काका यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटाने बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अब की बार 75 पारचा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्णय अण्णा बनसोडे यांनी केलाय। सहसंपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सोलापुरात आढावा बैठक घेतली आहे। महाड नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उभाठा पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मबियाने 20 जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार केलाय। शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत न घेण्याच्या अटीवर बुलढाण्यामध्ये वंचितने काँग्रेसशी युती केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वंचित आणि काँग्रेस युतीमध्ये लढणार आहे। मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व करण्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये वाद सुरू झालाय। आमदार राजू खरे आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यात नेतृत्व करण्यावरून कलगीतुरा रंगलाय। लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून लोणावळ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शहरातून निघालेल्या भव्य रॅली दरम्यान सुनील शेळकेंनी भाजपच्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर जोरदार निशाणा साधला, त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या 17 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी संकल्प मेळावा घेत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच वेळी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। गावातील मुख्य चौकातून शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यात आलाय। सावदा नगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। दरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी केलंय। चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार रमेश कदमांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित होते। हिंगोलीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नीता बांगर यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलाय। हिंगोलीमध्ये अद्याप युतीबाबत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईकेंनी यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या लोणवाडी, बेटावद, रांजणी या शिवारांना जोडणाऱ्या पाणंद रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या रस्त्यांवरून चालणंही शेतकऱ्यांना कठीण झालंय। याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करून देखील प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। जे रुग्णालयाने वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासह संशोधन करण्यासाठी इमारतीच्या शेजारीच असणारी 11 एकर जागेची मागणी केली। त्या संदर्भामध्ये 4 वर्षात अनेकदा वैद्यकीय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही ती जागा मिळाली नाही। माफक दरात उपचार मिळावेत, त्याचबरोबर संशोधनासाठी या जागेची गरज असल्याचं रुग्णालय म्हटलंय। तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे न राहता प्रवाशांना सहज रेल्वेचं तिकीट मिळावं यासाठी मध्य रेल्वेने नवीन योजना आखली आहे। आता प्रवाशांना जलद गतीने तिकीट मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने मोबाईल यूटीएस सहाय्यकांची नेमणूक केली। या कर्मचाऱ्यांद्वारे झटपट तिकीट दिलं जातं। या नव्या सेवेमुळे केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 22 लाखांचं उत्पन्न मध्य रेल्वेला मिळालंय। नगरपालिका निवडणुकीचं पडघम वाजत असतानाच भाजपने सोलापूर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय।
करमाळ्याचे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे सोलापुरात ऑपरेशन लोटस अधिक गतीने सुरू असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला। दिग्विजय बागलांच्या 20,000 समर्थकांनी राजीनामे दिलेत। नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र लढण्याचा निर्धार केलाय। आमदार सुहास कांदे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी युती झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलंय। या युतीनंतर आता मनमाड नगर परिषदेबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून महाराष्ट्राप्रमाणे बिहारच्या जनतेने दमदार विजय मिळवून दिला। विरोधात कौल गेला म्हणून विरोधक रडीचा डाव खेळतात, अशी टीका मंत्री दादा भुसेंनी केली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांड्यातील एका घरात अचानक आग लागली। या आगीत रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य जळाल्याने मोठं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे।